हॅलो डिअर फ्रेंड, थंबनेलवर तुम्हाला दिसत असेल प्रवीण सोरमोले मास्टर ॲनालिसिस सिरीज कंबाईन मुख्य. जरी हे कंबाईन मुख्यसाठी असेल पण प्रत्येक प्रश्न आपल्याला राज्यसेवा प्रिलिम असो, कंबाईन एक्झाम असो, सिलेबसनुसार या बुकला आपण रेफर केलं तर अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजेच रिव्हिजन आणि त्यासोबत न कुणी काही वाचलं असेल ज्या सब्जेक्टबद्दल ते सब्जेक्ट या बुकमधून कव्हर होईल. तर या बुकची आपण सिरीज चालू करत आहे. त्याआधी आपल्याला एक सांगायचं आहे की या बुकची सिरीज चालू करत असताना यामधील जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत म्हणजेच त्यांनी एक्सप्लेनेशनमध्ये दिलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत. मी ते एका पेजवर तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात प्रोव्हाइड करीन. तर बघा आता कशा पद्धतीने. तर सिम्पली पहिला प्रश्न आहे, हे साधं सोपं आपण डेमो लेक्चर म्हणून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीची सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे. आता या सिरीज कंटिन्यू करण्यासाठी तुमचा रिस्पॉन्स हवा मला, त्यासाठी हा व्हिडिओ डेमोच्या माध्यमातून घेत आहे मी. तर शिक्षणाचे कार्य व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय, असे मत कोणी मांडले? ऑप्शन तुमच्या समोर आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याआधी आपण या बुक्समधील जे काही महत्त्वाचे, मी एका व्यक्तीबद्दल, समाजसुधारकाबद्दल म्हणजे स्वामी विवेकानंदबद्दल एकाच पेजवर संपूर्ण माहिती मी कलेक्ट केलेली आहे. तर जर हे बुक तुमच्याजवळ नसेल तर ही सिरीज फॉलो करा. हिस्ट्री हा पार्ट आपण या सिरीजमध्ये घेत आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बुक आहे. तुम्हाला इतरत्र काहीच वाचायची गरज पडणार नाही आणि अतिशय कमी कमी वेळेत पूर्ण तयारीची गॅरंटी हे बुक देत आहे. तर बघा आता स्वामी विवेकानंदाबद्दल डिटेल्स या पेजच्या बाहेर काहीच प्रश्न जाणार नाही याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. बघा आता कशा पद्धतीने मी नोट्स यामध्ये कलेक्शन केलेले आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला 12 जानेवारी 1863. त्यांचं आधीचं नाव होतं वीरेश्वर, त्यानंतर त्यांचं नाव झालं वीरेंद्रनाथ दत्त. ठीक आहे. त्यानंतर 11 सप्टेंबर 1893 मध्ये शिकागो येथे परिषद झाली होती, जागतिक हिंदू धर्म परिषद असं म्हटलं तरी चालते, कारण की त्या परिषदेमध्ये अनेक धर्माचे लोक आले आणि त्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी 5 मिनिटाचं स्पीच दिलं. त्या स्पीचमध्ये हिंदू धर्माबद्दल महत्त्व पटवून दिलं तिथे. तर समोर जर बघितलं आपण रामकृष्ण मिशन, अतिशय महत्त्वपूर्ण भाग जे की स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेलं 1897 मध्ये. हे स्थापन कुठे केलेलं आहे? बाग बाजार म्हणजेच कलकत्तामध्ये येते. आणि स्थापन करण्याचं जे काही घोषणा होती त्यांनी बलराम बसू यांच्या घरी करण्याचे सांगितलं होतं त्यांनी. मूळ जर बघितलं रामकृष्ण मिशन यांचं नाव रामकृष्ण संघ. मग या रामकृष्ण मिशन स्थापन करण्यामध्ये त्यांचं उद्देश, त्यांचं ध्येय काय होतं? जे की पाश्चात्य जग आहे म्हणजेच पाश्चात्य कंट्री आहेत त्या देशामध्ये वेदांत म्हणजेच वेदाचं जे काही आहे धर्म, म्हणजे वेदांत धर्म म्हणजे वेदाचं जे काही नॉलेज आहे तिथपर्यंत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे, वेदाबद्दल माहिती पोहोचवणे पाश्चात्य जगामध्ये, हे त्याचं ध्येय होतं. ब्रीद वाक्य जर बघितलं आपण, त्याग व सेवा, कोणाचं? रामकृष्ण मिशन यांचं. तर बोधवाक्य लक्षात ठेवा, ब्रीद जर बघितलं ब्रीद तर त्याग व सेवा. बोधवाक्य जर बघितलं तर आत्मानो मोक्षार्थ जगद्वितीयच, आत्मानो मोक्षार्थ जगद्वितीयच. लक्षात ठेवा, बोधवाक्य आणि ब्रीदवाक्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. आता हेडक्वार्टर जर बघितलं, मुख्यालय, तर रामकृष्ण मिशनचं वेलूर मठ येथे मुख्यालय होतं. तर वेलूर मठ कलकत्ता. शाखा जर बघितल्या आपण कुठे कुठे होत्या विचारू शकते आपल्याला, रामकृष्ण मिशनच्या शाखा कुठे होत्या? तर इथपर्यंत आपल्याला प्रश्न बघायला मिळाला नाही, पण असू शकते, संभावित प्रश्न बनू शकते. तर बघा, फ्रान्स, इंग्लंड, USA, अर्जेंटिना, स्वित्झर्लंड. मी हे इंग्लिश आणि मराठीमध्ये का नाव ठेवले त्यामध्ये ॲड केले, कारण की लक्षात राहील अशा पद्धतीने. तर इंग्लंड, USA, अर्जेंटिना, स्वित्झर्लंड, फ्रान्स. आणि सिंग म्हणजे सिंगापूर, मॉरिशस मोरी, लंका श्रीलंका, बांगलादेश यामध्ये या रामकृष्ण मिशनच्या शाखा होत्या. ते तुम्हाला विचारू शकते की खालीलपैकी रामकृष्ण मिशनची शाखा कुठे नव्हती, तर त्यामध्ये ऑप्शन राहील या देशांचे. त्यामध्ये एक ऑप्शन राहील की तेथे शाखा नसेल त्या रामकृष्ण मिशनची. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना काय म्हटलं होतं की आधुनिक भारताचा निर्माता, म्हणजेच आधुनिक भारत निर्माता म्हटलं होतं त्यांनी. आता जर बघितलं, एक महाराजा होता अजित सिंग नावाचा. या अजित सिंगच्या आग्र्यावरून त्यांना विवेकानंद असं नाव पडलेलं आहे.
म्हणजेच त्यांना ठेवलेलं आहे. आता बघा, आपल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं आपण, शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी मूळ ज्ञान त्याचा आविष्कार करणे होय. तर हे जर बघितलं तर हे त्यांचं वाक्य होतं. कोणाचं? शिक्षणाबद्दल स्वामी विवेकानंदांचं. तर जर बघितलं आपण, स्वामी विवेकानंदांनी आनंदमठ जे की कादंबरी आहे, आता ही कोणाची कादंबरी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर ही जर बघितलं तर आनंदमठ कादंबरी, या कादंबरीतून देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली. जर बघितलं तर मिल आणि स्पेन्सर यांचे जे काही ग्रंथ होते, त्या ग्रंथांचा परिणाम त्यांच्यावर झाला. कोणाचा? मिल आणि स्पेन्सरचा. तर बघा, या फ्लोचार्टमध्ये तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची समाजसुधारकांची, म्हणजेच एकाच पेजवर पूर्णतः माहिती समाजसुधारकांची बसवण्याचा प्रयत्न करा. ब्राह्मण समाजाचा अधिक परिणाम त्यांच्यावर होता. ब्राह्मण समाज कोणाचा होता? मग केशवचंद्र सेन आणि शिवनाथ शास्त्री यांनी स्थापन केलेलं. आणि ब्राह्मण समाजाचे सदस्यत्व प्राप्त झाले होते. कोणाला? स्वामी विवेकानंदांना सदस्यत्व. लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद ब्राह्मण समाजाचे सदस्य पण होते. तर त्यांनी कर्म, ज्ञान, भक्ती, योग या प्रतीकांचे जे काही बोधचिन्ह आहे ते बोधचिन्ह तयार केले होते त्यांनी. काय? कर्म, ज्ञान, भक्ती, योग या प्रतीकांचे बोधचिन्ह कोणत्या समाजसुधारकांनी तयार केले होते? तर स्वामी विवेकानंद. हे संभावित प्रश्न आहे, आतापर्यंत आलेला नाही. त्यांची जर बघितलं भेट 1881 मध्ये रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत 1881 मध्ये त्यांची भेट झाली. तर का झाली? तर त्यांच्या घरी काही भक्तिगीताचा कार्यक्रम होता, त्यावेळेस त्यांची तिथे 1881 मध्ये रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. मग त्यांनी त्यांच्या घराचा त्याग जर बघितला तर 1886 मध्ये त्यांनी त्याग केला घराचा, आणि त्यांनी मग वराहनगर मठ येथे राहणे त्यांनी चालू केले, आणि त्यांचे काही अनुयायी पण होते तिथे राहत. वराहनगर मठ. घराचा त्याग केल्यानंतर ते कुठे राहत होते? मग वराहनगर मठ येथे. लंडन येथे काय केले त्यांनी? वेदांत सोसायटीची स्थापना केली. लक्षात असू द्या, वेदांत सोसायटीची स्थापना कुठे? लंडनमध्ये. जर बघितलं तर त्यांना प्रभावित करणारे काही व्यक्ती होते, म्हणजेच त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल काही परदेशी व्यक्ती होते, त्यांच्यापासून ते प्रभावित झाले होते. तर विल्यम जेम्स, मॅक्स मुलर आहे त्यामध्ये, पॉल डायसेन आणि डॉक्टर राईट. लक्षात ठेवा, विल्यम जेम्स, मॅक्स मुलर, पॉल डायसेन आणि डॉक्टर राईट यांच्यापासून ते प्रभावित झाले होते. पण त्यांचे शिष्य जर बघितलं, आता प्रभावित कोणापासून झाले आणि शिष्य काय, यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. तर ओली बुल, त्यासोबत सिस्टर क्रिस्टीन, जे जे गुडविन, सेवियर आणि मार्गारेट नोबेल, जिच्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणतो, हे त्यांची शिष्य होती. आपल्याला एकच माहीत आहे, वारंवार वाचून आपण मार्गारेट नोबेल यांचं लक्षात ठेवलेलं आहे नाव, पण ओली बुल पण त्यांचे शिष्य होते, सिस्टर क्रिस्टीन पण होते, जे जे गुडविन पण, आणि सेवियर पण त्याचे शिष्य होते. तर मार्गारेट जे की नोबेल यांनी मास्टर ॲज आय सॉ हिम असं त्यांचा उद्गार या स्वामी विवेकानंदाबद्दल काढलेला होता त्यांनी. मास्टर ॲज आय सॉ हिम, एक मास्तर जसं की मी त्यांना पाहिलेला आहे, असं त्यांनी म्हटलेलं होतं. ही संपूर्ण स्वामी विवेकानंदाबद्दल जी काही माहिती आहे हे एका पेजवर मी कलेक्शन करून तुम्हाला दिली. तर अशाच पद्धतीच्या स्वरूपाच्या नोट्स आपल्याला कंबाईन मुख्य मास्टर ॲनालिसिस प्रवीण सोरमोले सरांचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बुक आहे. हे तुम्ही बुक प्रत्येकांजवळ असायला पाहिजे, कारण की कमी वेळ जास्तीत जास्त आउटपुट घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक सब्जेक्टची हे बुक आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. जर बुक नसेल तर ही कंबाईन मुख्य मास्टर ॲनालिसिस या बुकमधून हिस्ट्री जी काही सिरीज आपण चालू करत आहे, त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता की सिरीज चालू करायची की नाही. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या रिस्पॉन्सवर मी घेऊन येणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर आपण पहिला टॉपिक घेणार आहे सामाजिकीकरण हिस्ट्रीच्या यामध्ये, या कंटेंटमधून. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचा रिस्पॉन्स लवकरात लवकर कळवा मित्रांनो. तर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा.